नमस्कार नमस्कार नमस्कार. जाऊ तिथं खाऊ मयतराव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज आपण इस्लामपूरला आलोय. इस्लामपूरला याचं कारण तुम्हाला सांगतो. पहिलं लोकेशन सांगतो. चांगल्या अष्ट हायवे जय मल्हार हॉटेल आहे त्याच्या बरोबर पुढं आणि डांगे पेट्रोल पंपाच्या बरोबर अपोजिट साईडला किऑस्क कॅफे म्हणून तो ओपन झालेला आहे इस्लामपूर पहिल्यांदा. आणि किऑस्क कॅफेला यायचं कारण म्हणजे सांगतो. मला काय तर आपल्याला चमचमीत खायला लागते. पाठीमाग आपण रील गेलती कराडमध्ये, पण त्या रील मध्ये आपल्याला जास्त डीप जायचं झालं नव्हतं. आज आपण इथं आलेलो आहे. इथलं फूड आयटम काय काय ते आपण बघणार आहे. आणि इथली कॉफीचा विषय म्हणजे इथं जास्त महाग नाही. 49 रुपयापासून फक्त इथं कॉफी चालू होते आणि भरपूर नावाजलेला ब्रँड झाला आता भारतामध्ये. तुम्ही जर बघितला तर मोठ्या मोठ्या ब्रँडला पाऊल चालून किऑस्क कॅफेचा ब्रँड वरती चाललेला आहे. ह्याच कॅफेला आपण आज जाणार आहे आणि इथली माहिती घेणार आहे. इथलं स्पेशल काय काय आयटम आहे ते सुद्धा बघणार आहे. चला तर बघूया. एंट्री टाकली आपण इस्लामपूरच्या किऑस्क कॅफेला. ॲम्बियन्स ओके आहे कारण एवढं मस्त आहे, पण एसी मध्ये फुल भारी वाटते. माहिती घेऊ आपण किचन मध्ये, ज्यासाठी आपण इथं आलतो. चला, किऑस्क कॅफे इस्लामपूर मध्ये आपण आलतो. इस्लामपूरच्या किऑस्क कॅफेचे मालक आपल्याकडे. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा माझा तुम्हाला एक प्रश्न असणार आहे की किऑस्क कॅफे बद्दल मला जास्त माहिती नाही, पण नाव आता ऐकतोय मी. भारतामध्ये आता जास्त टॉप कॅफेच्या रेंज मध्ये असं चाललंय नाव. तुम्ही हीच कॅफे घ्यायची म्हणजे ह्याची फ्रँचायझी घ्यायचं कारण काय? मला पण कळू द्या आणि आमच्या खवयांना पण कळू द्या. कसं आहे, आता भारतात बरेच कॉफी शॉपचे किंवा ह्याचे फ्रँचायझी भरपूर निघाले, पण मी यांचे प्रोडक्ट्स ट्राय केले. ज्यावेळी ट्राय केले त्यावेळी मला बऱ्याच ठिकाणची मी ट्राय केली होती, पण ह्यांच्या जे प्रोडक्ट्समध्ये मला जो विश्वास बसला की तो बाकी कशातच नाही बसला. मला ह्यांचे जे प्रोडक्ट्सवरती जास्त विश्वास असल्यामुळे तो, आणि तिथले रेट्स पण त्या हिशोबानं कमी असल्यामुळे मी किऑस्क कॅफे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. असं फूड व्हरायटीमध्ये काय म्हणजे विशेष आहे? स्पेशालिटी खरं तर किऑस्क कॅफेची ही कॉफी मधली आहे. कॉफीचे जवळजवळ 30 ते 32 प्रकारचे वेगवेगळे कॉफीज आहेत. त्यात आपल्याला हॉट कॉफीजमध्ये पण बरेच रेंजेस आहेत, कोल्ड कॉफीमध्ये पण बरेच रेंजेस आहेत. प्लस ॲडिशनल आम्ही जे इंटरनॅशनली नवीन टेस्ट येत आहेत, जसे की तिरामिसू किंवा चीज केकचे शेक्स वगैरे, हे पण किऑस्क कॅफेमध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही बरेच ह्याच्यातले हॉटमध्ये पण ते आहेत आणि कोल्डमध्ये पण ते प्रोडक्ट्स फ्लेवर्स आहेत. असे बरेच आहेत. तर तुम्हाला हॉटमध्ये तिरामिसू कॅपिचिनो आहे. परत तेच फ्लेवर कोल्डमध्ये पण आहे, जे तिरामिसू फ्रॅपेमध्ये आहे. आणि प्लस तुमचे आपले ह्यांचे किऑस्क कॅफेचे एक सिग्नेचर काही बेवरेजेस आहेत की जे फक्त किऑस्क कॅफेमध्ये मिळतात आणि इतर कुठेही मिळत नाहीत. त्यातल्या त्यात स्पेशल मध्ये असं काय आम्हाला दाखवायसारखं आहे तुमचं? आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत. त्यात आपण हॉटमध्ये पण बघू, कोल्डमध्ये पण बघू, प्लस जे सिग्नेचर बेवरेजेस आहेत तेही चेक करू. आणि आपण फूडचे पण आपण काही हे प्रोडक्ट चालू केलेत, कारण की लोकांना शेक्स बरोबर काहीतरी खाण्याची इच्छा असते. त्यामुळे आपण फूड फ्री त्याबरोबर चालू केलेलं आहे. मग फूडमध्ये आपल्याकडे पास्ताज आहेत, नाचोज आहेत, परत गार्लिक ब्रेड आहेत, सँडविचेसचे बरेच प्रकार आहेत. ते तुम्ही सगळे बघू शकता. तसेच आता आपण एक एक बघू, ट्राय करू, हे करू. चालते, किचनला जाऊया आणि किचनला जाऊन आपण बघूया कसं काय होतं. पहिला आपण बघतोय लोडेड तिरामिसू. बनवतानाची आपण प्रोसेस बघूया सगळी. लोडेड तिरामिसूमध्ये किंवा आपले बरेच शेक्समध्ये एक मेजर कंटेंट असतो तो आमचा फ्रॅपे पावडर आणि चॉकलेट पावडर. फ्रॅपे पावडर आणि चॉको पावडर. राईट. आता फ्रॅपे पावडर घेतोय. ओके, फ्रॅपे पावडर चालले बघा. चोको पावडर हे चॉकलेट सॉस आहे. चॉकलेट सॉस हे स्पेसिफिक आपलं कंपनीनं होम त्यांचं स्पेसिफिक त्यांनी तयार केलेलं चॉकलेट सॉस आहे. एकदम रिचनेस जोरात दिसतं, बघितल्यावर कळते एकदम विशेष नाही. आता हे तिरामिसू सिरप आहे. ओके. जो की मेन त्याला टेस्ट देणार, मेन फ्लेवर तो येणार. त्याचा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स तुम्हाला बघायला मिळतील. सिरप वगैरे आहेत. प्रत्येक काहीतरी व्हरायटीचं वेगवेगळं काहीतरी विशेष राहते. आता ही आहे आपली कॉफी, जी मेन कंपनी इंटरनॅशनल लेवलला जी कॉफी मिळते ती सेम कॉफी बीन्स आहेत. तुम्ही बघू शकता. कॉफी बीन्स आहे जबरदस्त आणि अरोमा एकदम कडक कॉफी बीन्सचा अरोमा आहे. तेवढा अरोमा येतो बघा, स्ट्रॉंग एकदम कॉफीचा. ही जी कॉफी आहे ही कंपनीनं स्पेसिफिकली त्यांच्यासाठी बनवून घेतलेली कॉफी आहे. कॉफी बीन्स त्यांच्या ठरलेल्या प्रपोर्शनमध्ये रोस्ट करून
कॉफी बीन्स घेतलेले आहेत, तयार करते कंपनी तशी. आता ह्याचंच आपण इथेच कॉफी इथल्या इथे तुम्हाला कॉफी ग्राइंड होणार, त्याचीच इथं डायरेक्ट आपण ब्र्यू करतो हा. आणि ती डायरेक्ट फ्रेश सर्व करतो. म्हणजे कसं होतं, त्याचा फ्रेशनेस जो असतो कॉफीचा तो तुम्हाला मिळतो. आपली इन्स्टंट कॉफीमध्ये तुम्हाला तो फ्रेशनेस मिळत नाही कॉफीचा. आपण इथे फ्रेशली ब्र्यू केल्यामुळे, ग्राइंड करून फ्रेशली ब्र्यू केल्यामुळे तुम्हाला त्याचा फ्रेशनेस लगेच मिळतो. ग्राइंड करायला चालू झाले बघा, ती कॉफी आपली ग्राइंड केलेली घेतलेली आहे. एकदम फ्रेश मध्ये मिळणार बघा तुम्हाला. वरची कॉफी ब्रेन्स ग्राइंड झालेले आहेत आणि हे तुम्हाला ग्राइंड झालेले दिसेल. तुम्हाला ग्राइंड होताच त्याचा आरोमा लक्षात येतो किती फ्रेश, स्ट्रॉंग आहे एकदम. आणि फ्रेश म्हणजे वेगळाच येतो आरोमा. इथं आपण कॉफी ब्र्यू करणार आहे. काय होते, आता कॉफी तुमची ब्र्यू व्हायला लागले, म्हणजे कॉफीतनं आर्क त्याच्यात पावडर मधनं तो तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये खाली आलेला आहे. आता तो आपल्या ड्रिंक मध्ये जाईल. एकदम जबरदस्त कसं दिसते घट्ट बघा, म्हणजे ओरिजिनल सगळा विषय. ठरलेल्या प्रोपोर्शन मध्ये दूध आहे. दूध पण आपलं रेग्युलर दूध नाहीये, हे कंपनीनं स्पेसिफिकली त्यांच्यासाठी वेगळे पाहिजे ते त्यांना प्रोटीन्स आणि बाकीचे न्यूट्रिएंट्स घेऊन त्यांनी तयार केलेलं दूध आहे ते. आईस आता हे मशीनला ग्राइंडला जात आहे. ग्राइंड किती वेळ होईल याच्यावर सुद्धा टेस्ट अवलंबून असतो. त्यामुळे ठरलेला टाइमच आहे, तेवढा वेळ त्या ग्राइंड झालंच पाहिजे आपलं प्रोडक्ट. टाइममध्ये करावं लागतं, ते बरोबर ऍडजस्ट करून करावं लागतं. राईट. प्रत्येक प्रोडक्ट किती वेळ मिक्सरला फिरेल याचं एक प्रोपोर्शन ठरलेलं आहे. प्रत्येक तुमच्या प्रोडक्टला घ्या, हेवी डीवला घ्या किंवा दुसरे वेगवेगळे तुमचे प्रोडक्ट्स असतील, प्रत्येक वेळ कुठला हा किती वेळ फिरवायचा त्याच्यावरती टेस्ट बदलते ते. आणि त्याच्यामध्ये जाते ब्राउनी. आता त्यामध्ये गेली ब्राउनी. ओके. चॉकलेट ब्राउनी. ही चॉकलेट ब्राउनी इन हाऊस तयार केली जिथे फ्रँचायझीच्या मेन ऑफिस तयार मटेरियल येतं. हा, कंपनीकडून तयार येतं, तयार प्रोडक्ट येतात, ते तो तयार ब्राउनी येते, ते आपण कंपनीकडून आपल्याला येते, ते आपण इथे यूज करतो. लोडेड तिरामिसू आपलं गार्निश व्हायला लागले मस्तपैकी. किऑस्कचा ग्लास आहे बघा, तयारच होते ते ब्रँडिंग सगळं. आणि बघू शकता तुम्ही कॉफी आपली तयार झालेली आहे. आणि घट्टपणा एवढा आहे कॉफीला, द्या जबरदस्त एकदम. आणि मी पिलेलं आहे पहिली किऑस्कची कॉफी, त्यामुळे मला माहिती आहे टेस्ट कशी आहे तिची. पण ही जी आहे तिरामिसू तुम्ही ट्राय करायला लागते. आणि याच्यावरती आता येते क्रीम. ही आहे व्हिप क्रीम. व्हिप क्रीम जबरदस्त आहे एकदम, झाकूनच गेली. तिरामिसू आपण ही व्हिप क्रीम वापरतो, ती भारतातील सर्वात बेस्ट क्वालिटी व्हिप क्रीम असते. ओके. आणि हळू बारीक मध्ये काय टाकायला आलंय, हे वरती जाते ब्राउनी. ओके. गार्निशिंग महत्वाचं असते, कारण की माणूस आधी डोळ्याने बरोबर आहे, मग जिभेने पिते. एकेका तभी तो चलेगा. किऑस्क कॅफेचा गार्लिक ब्रेड आपल्या पुढे आला तयार होऊन, फुल्ली लोडले एकदम चीज मध्ये. आणि बघून एकदम तोंडाला पाणी सुटल्यासारखं आहे, कारण एकदम चीज फुल लोड आलेला आहे. ट्राय करून बघणार आहे, कारण मध्ये आपण फक्त बेवरेजेस बघितलेलं, आता आपण तो फुल आयटम बघणार आहे. ट्राय करून बघूया आपण. गरम गरम मस्त पैकी आला असेल चीज, बघू शकतो. जशी गार्लिक ब्रेडची टेस्ट लागायला पाहिजे. आणि स्पेशली बनले भारी आहे. बाहेर एखादं कॅफे कसं साधा ब्रेड वगैरे देते, पण तसं नाही, जबरदस्त. चीज गार्लिक ब्रेड आहे, 119 रुपयाची किंमत राहणार आहे. नाचूज येतेच आपण त्यांचा अजून पुढे आयटम आहे, ते आपण ट्राय करून बघूया. तिरामिसू लोडेड ब्राउनी. लोडेड तिरामिसू ब्राउनी काय पण असतो, पण ती टेस्ट आपल्याला पाहिजे कशी आहे ती बघायची. स्ट्रॉ मोठाच्या मोठा त्याच्यावर असं क्रीम, वाफी क्रीम बघू शकता तुम्ही. स्ट्रॉंग आहे एकदम, कॉफी स्ट्रॉंग आहे. टेस्टला काय तसंच लागणार ते, पण बेस्ट लागते. ह्याची जी प्राइस राहणार आहे 219 रुपये राहणार आहे. एक ब्रँडेड, आपण ते मोठे मोठे ब्रँड आहेत
स्टारबक्स आहे, परत मॅकडॉनल्ड्स आहे. त्याच्या लाईनमध्ये ही आहे किऑस्क कॅफे. त्यामुळे तुम्ही यांची कॉफी ट्राय करू शकताय, मिल्कशेक ट्राय करू शकताय. इस्लामपूरमध्ये आष्टा सांगली रोड आहे, डांगे पेट्रोल पंपाच्या बरोबर ऑपोजिट साईडला ते कॅफे तुम्ही येऊन ट्राय करू शकताय. आणि भरपूर व्हरायटी मिळते त्यांच्याकडे अशा. कॅपेचिनो आहे, कॅपेचिनो बाकीचं परत ना मिल्कशेक्स आहेत, हॉट कॉफी आहे, भरपूर व्हरायटी आहेत. त्यामुळे त्यातले कुठलेही ट्राय केलं तरी चालतं. मस्तपैकी असं यांचं पनीर सँडविच आलं आहे ग्रिलमधलं, ते पण ट्राय करून बघा. मस्तपैकी असं स्टफिंग बघू शकता तुम्ही, पनीरचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये सॉस वगैरे कसं टाकलेलं आहे, मस्तपैकी स्टफिंग केलं आहे बघा पनीरचं, एकदम जबरदस्त आणि गरमागरम आले. ट्राय करून बघा. सँडविच खायचं तर हे खावं, कडक लागते. सॉसेस जे आहेत ना आता म्हणजे पनीरचं स्टफिंग केलेलं आहे, जबरदस्त लागते टेस्टला, टॉप. आणि पनीर सँडविचची प्राईस जी राहणार आहे ती 119 रुपये राहणार आहे. अशी घेतलं आपण चीज नाचूस, याची क्वांटिटी तुम्ही बघू शकताय, क्वालिटी आपण बघायच, पण याची किंमत जी आहे ती 150 रुपये राहणार आहे. मस्तपैकी आपण हे ट्राय करून बघूया. बेस्ट आहे. मी इथलं बेवरेजेस पेलेलो अगोदर, पण आज फूड क्वालिटी पण ट्राय केल्या, काय अडचण नाही, एक नंबर आहे, ट्राय करू शकता. ॲड्रेस तुम्हाला सांगितलं आले तर सांगतो, आष्टा सांगली रोड हायवे आणि डांगे पेट्रोल पंप आहे त्याच्या पुढं सगळ्यात म्हणजे जवळचं सांगितलं तर जय मल्हार हॉटेल आहे फेमस, त्याच्या पुढं थोडंसं आलं की तुम्हाला किऑस्क कॅफे दिसून जाईल. ट्राय करू शकताय, क्वालिटी एक नंबर आहे. एकदा व्हिजिट करा आणि ब्रँडेड कॉफी आणि इथलं फूड आयटम कसं आहे ते ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. फेसबुकला सुद्धा आपलं पेज आहे, तिथं पण फॉलो करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे, तिथे पण फॉलो करा. चला तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.